वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. महात्मा गांधीच्या जीवनावरील सर्व जे क्वेश्चन आहेत, जे की स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, त्याच्यावर आपण पूर्ण आज क्वेश्चन पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे पहा, महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय होते? तर आपण काय केलं आहे, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून 3च पर्याय दिलेले आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असे 4 पर्याय विचारले जातात. तर त्याच्यापैकी योग्य उत्तर शोधायचं. आपण इथं 3च पर्याय घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. किंवा काहीला वाटेल की 3च पर्याय कसं काय व्हावं? तर याचे पर्याय आहेत मोहनदास करमचंद गांधी, मोहनलाल कृष्णदास गांधी आणि मनमोहन कृष्णराव गांधी. तर योग्य पर्याय आहे ए, मोहनदास करमचंद गांधी. 2 नंबरचा क्वेश्चन आहे, महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली? पर्याय आहेत रवींद्रनाथ टागोर, टिळक आणि सुभाषचंद्र बोस. तर महात्मा ही पदवी सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, किंवा याला उपाधी म्हणू शकतो आपण. सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली आहे. तिसरा क्वेश्चन आहे, गांधीजींनी सत्याग्रहाची कल्पना प्रथम कोठे वापरली? गांधीजींनी सत्याग्रहाची कल्पना प्रथम कोठे वापरली किंवा कोणत्या देशात वापरली? तर पर्याय आहेत नेपाळ, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका. याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? तर पर्याय पहायच्यामध्ये पोरबंदर आहे, वडोदरा आहे आणि अहमदाबाद आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पोरबंदर. पुढील क्वेश्चन आहे, गांधीजींनी हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणत्या भाषेत प्रथम लिहिले? संस्कृत, मराठी आणि गुजराती. योग्य उत्तर गुजराती भाषेत. पुढील क्वेश्चन, चळवळ न करता स्वराज्य मिळणार नाही असं वाक्य किंवा विधान कोणाचे आहे? काय विधान होतं बघा, चळवळ न करता स्वराज्य मिळणार नाही. पर्याय आहे सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि टिळक. तर याचा योग्य पर्याय आहे महात्मा गांधी. यांनी असं विधान केलं होतं की चळवळ जर नाही केली तर आपल्याला स्वातंत्र्य भेटणार नाही. पुढील क्वेश्चन, गांधीजींनी कोणत्या आंदोलनाच्या वेळी करा किंवा मरा हे घोषवाक्य दिले किंवा ही घोषणा केली? गांधीजींचे बरेच आंदोलन झाले होते, पाहिले आपण. त्याच्यामध्ये एक असं आंदोलन होतं, त्यावेळेस गांधीजींनी करा किंवा मरा असं एक घोषवाक्य किंवा घोषणा केली होती. तर ते आहे भारत छोडो आंदोलन. पुढील क्वेश्चन, गांधीजींनी हरिजन हा शब्द कोणासाठी वापरला? शेतकऱ्यासाठी वापरलाय का, गुजराती समुदायासाठी वापरलाय का दलितासाठी वापरला? तर याचा योग्य पर्याय आहे दलित वर्गासाठी हरिजन हा शब्द त्यांनी वापरला. इंग्लंडला जाऊन गांधीजींनी कोणती पदवी प्राप्त केली? तर बॅरिस्टर आहेत का, सायकॉलॉजीमध्ये पदवी केलेली आहे का, MBBS मध्ये पदवी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बॅरिस्टरमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे इंग्लंडमध्ये जाऊन. दांडी यात्रा कुठून सुरू झाली? पुढचा क्वेश्चन काय आहे की दांडी यात्रा ही कुठून सुरू झाली? म्हणजे मुंबईतून सुरू झाली, साबरमतीतून सुरू झाली का नागपूरमधून? तर याचं योग्य उत्तर आहे साबरमती येथून दांडी यात्रा सुरू झाली. पुढील क्वेश्चन, गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? काय क्वेश्चन आहे, गांधीजींच्या पत्नीचं नाव लिहायचं आपल्याला. इथं विचारायला क्वेश्चन आहे पत्नीचं नाव. तर कल्पनाताई, लक्ष्मीबाई आणि कस्तुरबा गांधी. तर लक्षात घ्या पाहिजे पर्यावरूनच की आपल्या इथं कस्तुरबा गांधी हे करेक्ट आन्सर आहे. गांधीजींनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? वृत्तपत्र विचारलं आपल्याला. तर हरिजन आहे का, केसरी आहे का, स्वराज्य? त्याच्यापैकी हे केसरी तर नाही, स्वराज्य बी नाही, मग कोणता आहे योग्य पर्याय? हरिजन या वृत्तपत्राची स्थापना केली. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या समस्येसंदर्भात होता? शेती, शेतीकर आणि नीलची लागवड या संदर्भात. तर याचा योग्य पर्याय नील लागवड या संदर्भात हा सत्याग्रह होता. पुढचा पुन्हा नवीन क्वेश्चन, गांधीजींना राष्ट्रपिता कोणी म्हटले? सर्वप्रथम गांधीजींना राष्ट्रपिता या नावाने कोणी संबोधले? राजेंद्र प्रसाद का, सुभाषचंद्र बोस का, टिळक? तर याचं योग्य आन्सर आहे सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम गांधीजींना राष्ट्रपिता या नावाने संबोधले होते. गांधीजींचे शिक्षण कोणत्या देशात झाले? सर्वात जास्त गांधीजीचे शिक्षण जे पुढील झालेलं आहे ते जपान, रशिया आणि इंग्लंड याच्यापैकी एक पर्याय. तर हे इंग्लंडमध्ये गांधीजींचं शिक्षण झालेलं आहे. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कधी सुरू केला? 1919ला का 1930ला का 1933ला? तर गांधीजींनी जो मिठाचा सत्याग्रह केला होता तो 1930 साली. पुन्हा पहा पुढचा क्वेश्चन, गांधीजींच्या नेतृत्वाखालील पहिलं मोठं राष्ट्रीय आंदोलन कोणतं? गांधीजींनी भरपूर आंदोलन केली, त्याच्यापैकी मोठं आंदोलन कोणतं? या 3 पैकी ती सांगायची तुम्हाला. मिठाचा सत्याग्रह आहे का, असहकार आंदोलन आहे का, भारत छोडो आंदोलन आहे? त्याच्यापैकी हे दुसरा पर्याय म्हणजे बी पर्याय हा करेक्ट आहे. असहकार आंदोलन हे सर्वात मोठं आंदोलन झालं होतं. ते कोणाच्या नेतृत्वामध्ये? गांधीजींच्या नेतृत्वामध्ये. पुढील क्वेश्चन, गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचा काय हेतू होता? स्वदेशी चळवळ
म्हणून एक चळवळ गांधीजींनी सुरू केली. मग त्याच चळवळीचा नेमका हेतू काय होता? घरगुती वस्तू वापरा, का परदेशी वस्तू वापरा, का परदेशी व्यापार, याच्यापैकी एक पर्याय आहे. तर गांधीजींनी जी चळवळ केली ती कशासाठी केली की घरगुती उत्पादन वाढवा, घरगुती वस्तू वापरा. तर याचा योग्य पर्याय आहे घरगुती वस्तू. पुढील क्वेश्चन, गांधीजींना खालीलपैकी कोणते तत्व मान्य होते? हे 3 इथं पर्याय दिलेले आहेत. याच्यातलं कोणतं तत्व मान्य होतं? सत्ता, अहिंसा आणि संघर्ष. तर गांधीजींना अहिंसा हे तत्व मान्य होतं. क्वेश्चन 20, गांधीजींचा वध कोणी केला? पर्याय माहीत असेल, उत्तर करेक्ट तुम्हाला माहीत असू शकते, पण तरी पर्याय पहा. गोडसे, भगतसिंग आणि मदनलाल धिंगरा. नथुराम गोडसे यांनी गांधीजीचा वध केला. आणि आता हा लास्ट क्वेश्चन आहे, गांधीजींचा मृत्यू कधी झाला? हे सांगायचे तुम्हाला आता उत्तर याचं करेक्ट. 30 जानेवारी 1948, 30 ऑक्टोबर 1948 आणि 20 जानेवारी 1948. हे 3 पर्याय जे दिलेले आहेत याच्यापैकी योग्य पर्याय तुम्ही स्वतः उत्तरामध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर खाली कॉमेंट करा. त्याचं उत्तर मी कॉमेंट करून तुम्हाला देईन की नेमकं गांधीजींचा मृत्यू कधी झाला हे करेक्ट सांगायचं आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक चॅनल पाहतात पण सबस्क्राईब करीत नाहीत. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.